शिस्तात. ओकेच. प्रशांत भाऊने ह्या फांद्या काढल्यात. मेन म्हणजे तुम्ही म्हणशीला या झाडाच्या फांद्या मी का तोडल्या, म्हणजे तुम्ही म्हणते झाडे लावा झाडे जगवा. विषय काय भाऊ, या झाडाला आंबाच लागत नाही म्हणून तोडली. असं मी म्हणतो जाऊ दे काय विषय नाही. आणि खराब पण झाले. हे बघा तुम्हाला, हे बघा वाळवी वगैरे लागल्या, खराब झाले ऑलरेडी म्हणून तोडले. किस्सा गावतोय का? किस्सा किस्सा उलटा आहे, चड्डी उलटी घातली. चड्डी चड्डी मॅन. अरे बापरे. राणी माझ्या मळ्यामंदी येशील का, डपार डपार डपचिक डपांग डपार डपार डुंबू चिक डुंबू डुंबू चिक डुंबू डुंबू. अरे इकडे पाहू लागतो. तर परत एकदा तुमचं भवन नवीन ब्लॉग मध्ये सरचे स्वागत आहे. आणि ब्लॉग होणाऱ्या भवन आम्ही आवडतो आमच्या शेताच्या भोवतीने कुप्पान. तुमच्या भाषेत आता तुम्हाला काय म्हणतात, कंपाऊंड आम्ही हे जे करणार होतो. सिमेंटचं पैसे नाही तो युट्यूबचं पेमेंट अजून यायला नाही. पण भावानं शेतच एवढा आहे की याला फक्त काट्यांचंच कुपन करायला लागते. आणि हे कुपन आणि नॅचरली काय असेल ते नॅचरल करतो. कारण भावानं एक जर तुम्ही झाड लावलं 3 माणसं जगतात, असं मला पहिला कोणीतरी सांगितलं. तू खोटं बोललेला माझ्या संग, मला माहित आहे चांगलं. झाडं लावायसाठी खोटं बोललेला. हा, झाडं लावायसाठी खोटं बोललं. तरी पण भावानं झाडं लावा विसरू नका. आता ह्या भोवतीनं म्हणजे हे जे कंपाऊंड आहे की नाही, या कंपाऊंडच्या भोवतीनं आम्ही सगळी झाडं लावणार आहे. तर माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच, या ब्लॉगचं कारण एवढंच की झाडे लावा झाडे जगवा, पाणी अडवा पाणी जिरवा, आणि तुम्ही घरात सुखी राहा, दिल्या घरी सुखी राहा. नाचणं लावा. नाचणं लावा, नाचण्याची भाकरी खावा, ताकद कमवा, जिमला जावा, बॉडी बनवा. ओके चालेल, ठीक आहे. तर चला भावानं एन्जॉय बघूया आपण या ब्लॉगचा. आणि ब्लॉग मधून काय ऐकू येत असेल, आज असेल मॅडम माईक नाही आहे. आणि माईक नसल्यामुळे भावानं पाऊस जास्त आला आणि ते पावसाचा आवाज जास्त आला. म्हणजे कागदावर असू दे किंवा छत्रीवरती असू दे. कॅमेरामॅन भावानं भिजत, जेव्हा भावानं कॅमेरामॅन माझ्या संघ आहे की नाही, तेव्हापासून आपण भावानं लॉसमध्ये आहे, पूर्ण लॉसमध्ये. कारण की जेवढे पैसे येतात तेवढे याला खायला द्यायलाच जाते. कारण की भावानं लाचार आहे, काय पर्याय नाही आहे त्याला. पैसे यायला लागले कसं युट्यूबचं मला सांगा नाही, युट्यूबचं नव्हतं आलं ती बाळ. ते मित्रांनो उधारी घेतलेले पैसे टाकलेले, ते मेसेज बघितला असती बाळ. त्या विषय नाही भावानं. चला मग बघूया आपण कुप्पान बघूया. चला कुप्पान. आता आपण इथं भात लावायचा, घसारी लावू. आंब्याची झाडं 200 वर लावणार. हापूस आंबा, त्याला फणस लागतेला असला आंबा लावणार. लय दमलो भावानं. परत एकदा तुमचं नवीन ब्लॉग मध्ये सरचं स्वागत आहे. हळू का बोलतोय, दम भरलाय, आवाज फुटना. आणि इथं आपल्याला काम करायचं, पूर्ण घसार दिलाय. एवढं प्रोफेशनली शेत आहे आणि आपलं चिंध्या वापरल्या माणसं काय म्हणतील, चिंध्याने काम करतोय. धत्ते रे की युट्यूबचा पैसा कुठे ठेवला म्हणला. अगं मम्मी ह्यांचं आपण येत ना घेऊ, या झाडाच्या लिवणीत घेऊ. घे घे, ह्या लिवणीत घेऊ का झाडाच्या लिवणीत. जरा कुपन केले बघा निखिल बहिणीने. शेरड आता मरणार आत आलो. अरे कोपऱ्यात नाही ना. माया माझी पंढरीची माया, करकटावरी बैठूनी उभा रंग साजी रे. अरे कोण, अरे 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 बाप रे, अरे कुकुड़ बावला इधर कहाँ से आ गया वो. अरे भाई, अरे कुकुड़ बावला. उई
काम असं करा की भावानं तुम्हाला काम वाटलं नसलं पाहिजे, एन्जॉय करीत काम करा. लाईफ ही भावाने एकदाच आहे, वाया घालवून टाका. माझ्या ब्लॉग मधून तुम्हाला शिकायला काय मिळतं भावाने? तुम्ही फक्त कष्टपूर्ती माझा ब्लॉग बघतो, मला माझ्या स्किमा करतो माझ्यावर. भावानं काय विषय नाही, तरी पण काय विषय नाही भावानं. एखाद्याला सपोर्ट करणं हे आपलं भावानं वैशिष्ट्य आहे. आणि तात्पर्य माझे तुम्ही, तुमचे मी. तुम्ही फुटबॉल खेळायचा का कुपन करायचा? आम्ही कुपन कराय. भावानं येऊ का की मिस्टेड घालून आली कुपन करायला. येऊ का भावानं? विषय काय आहे, विषय काय आहे, आमच्या घरात आता पडून होतं, मग ते मग ते पडून होतं, मग ते कशाला ठेवायचं? आलो घालून पायात, सपला ना विषय. फुटबॉल खेळतात का पहिलं तुम्ही? हे होतो मोसी. भाऊनी एवढं कम्प्लीट झालं आपलं कुपन. नाही एकदम टॉपचा विषय गेला. हित लावूया नाही बाबा. परशाला चढवला झाडावरती, हे बघा वरती, हे बघा. आणि विषय काय आहे, आपल्याला ते कुपन लावायला बाजूच्या साईडनं की नाही ते थोडंसं कमी पडले. ते कमी पडले म्हणजे तिथं ते लावायला गावानं झाले, म्हणून आपण त्याला आता म्हणजे एक भक्कम मध्ये काहीतरी असलं की नाही साईडचं असं आडवं लावता येते असं कुपनाला. एक काहीतरी असं भक्कम पाहिजे ना, म्हणून त्याला लावायला त्यासाठी जरा असं फांद्या न्यायला आलेलो. तेवढं घेऊन जातो ते तिथं आणि ते रवून टाक्या. त्या विषयाने जेवढं होईल तेवढं करून टाक्या. बस दमुजी हात आले. तेवढं भावानं कम्प्लीट केले बैल. असा गळा सुकलाय, ताणले लागल्या पाणी आणलं. असं डोकं चालवावं लागते भावानं. रेस्ट ऑफ द मनी, मनी इज द पॉवर, पॉवर ऑफ द शेत, शेत इज द पॉवर. धन्यवाद. तिसरा टाईप आहे. असं लांबडं नाही आहे. मध्ये कणक कुठं हा रवायला जरा मोठंच कर. नाही मोठंच कर, जरा उंची लागतं कर. तरी अर्ध्याला चढ भावानं झाली कुप्पान करून. अवतार बघा की भावानं माझा, अवतार बघा येऊ. करा लागते, घरातला म्हणल्यावर करा लागते. आणि भावानं इथं अर्ध कुपान झाली आता करून. आता ती चिवा आणा निघाली, चिव घेतो होतो घरातनं. गाडी घेतो, गाडी घेऊन चिवा आणा. काय हो
सारखं सारखं सांगा नको, पण आम्ही गवर आमच्यात माहिती आहे घरात म्हणजे ती गणपतीतनं गवर येते घरात. तर ती गवर आणला आम्ही त्या डोंगरावर जाते भाऊन. या बाजून असं गवर मोडत जाते, या साईडनं वरनं पण येते. आता आपण इथं नाचणं लावली की नाही, म्हणजे ती कुप्पान करली की नाही, ते या डोंगराच्या पलीकडे आपल्याला मधनं येता लागतं, पण ती घेऊन जाता येणार नाही आपल्याला जाता. आम्हाला चिव मिळाला नाहीत भावानं. चिव बघायला गेलो बरं, ती म्हणजे कवळची वाईट सोडून राहू दे म्हणलं चला. झाले भावानं डन. कुपन सगळं झाले, कंप्लीट केले बघा. कुपन नसते गेली झाले आपलं कंप्लीट. आणि हे बघा बॅक साईडला बघा सगळं केले मी ते कंप्लीट. कुप्पान वगैरे झाले आमचं कंप्लीट ते सगळं. आणि थोडंसं बॅक साईडला जे राहिले त्याचा काही विषय नाही, त्याचं मी कवर करून देतोच. आणि बाकी काही विषय नाही. आणि आता म्हणजे वैताग आलाय, सकाळपासून इकडंच आहे, तुम्ही बघितला चिला. आणि चिव काय शेवटी मिळालंच नाही थोडा आम्हाला, काय अडचण नाही. आपण आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्ही ब्लॉगचा एन्जॉय घेतला असेल. आणि खाली बघून लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर थँक्यू सो मच, बाय.